नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. ओबीसी शिष्टमंडळाची काल सरकारसोबत 2 तास महाबैठक. 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार, तर मंत्री आज उपोषण स्थळाला भेट देणार. मंत्री छगन भुजबळ आज ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणेंच्या आंदोलनाला भेट देणार. सकाळी 11 वाजता भुजबळ ससाणेंच्या उपोषण स्थळी जाणार. ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी. ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंचा दुजोरा, तर ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मार्ग काढण्याचं सरकारचं आश्वासन. सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगळे सोयऱ्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात येणार. बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती. खोटे प्रमाणपत्र कुणालाही दिलं जाणार नाही, कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं सरकारनं सांगितलंय. छगन भुजबळांची माहिती. सरकारकडून कुठलंही लेखी आश्वासन मिळालेलं नाही. बैठकीत ओबीसी नेत्यांनी भक्कम भूमिका मांडली. ओबीसी शिष्टमंडळाच्या सरकारसोबतच्या बैठकीनंतर हाकेंची प्रतिक्रिया. सरकारची आणि ओबीसीची बैठक मॅनेज होती, ही मराठा विरोधी बैठक होती. जरांगे पाटलांची बैठकीवर टीका. मराठ्यांचं वाटोळं करणं हा भुजबळांचा एकच कार्यक्रम. मराठ्यांना विरोध करायचा अशीच त्यांची भूमिका. मनोज जरांगेंची आक्रमक प्रतिक्रिया. सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची बैठकीत भूमिका. हरकतींवर निर्णय का घेतला नसल्याचाही सरकारला सवाल. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नये, पंकजा मुंडेंची ओबीसी महाबैठकीत भूमिका. पंकजा मुंडेंकडून लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचं कौतुक. अभ्यासपूर्ण आंदोलन कसं करावं ते वडीगोद्रीमध्ये पहा, पंकजा मुंडेंचं ट्विट. जातनिहाय जनगणना करण्याचे फडणवीसांचं आश्वासन. जातनिहाय जनगणना करणार, फडणवीसांनी बैठकीत सांगितलंय. शेंडगेंची माहिती. बीड अहमदनगर महामार्गावर रास्ता रोको करणाऱ्या ओबीसी आंदोलकांना भुजबळांचा फोन. आम्ही सरकारशी चर्चा करणार, आपल्या लोकांचे प्राण वाचवायचे आहेत, तात्पुरतं आंदोलन मागे घ्या, छगन भुजबळांची विनंती. हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टीतील हातोल्यात गेल्या 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. आंदोलनात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग. परभणीतील पालम शहर ओबीसींच्या मागणीसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल ओबीसी समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती. हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परभणीच्या पाथरीत सकल ओबीसी समाजाकडून 1 दिवसीय धरणे आंदोलन. मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित. नाशिकच्या नांदगावात ओबीसींचा मोर्चा. हाकेंच्या समर्थनार्थ ओबीसी मैदानात तहसील कार्यालयाला दिलं निवेदन. लातूरच्या औषधात ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको, तर ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू. जळगाव लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर ठाकरे गट जिल्हाप्रमुख बदलणार, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय होण्याची शक्यता. भाजप नेते आणि माजी आमदार रमेश कुथेंचा भाजपला रामराम. काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता. काही दिवसांपूर्वीच नाना पटोलेंची भेट घेतली होती. लोकसभेच्या पराभवानंतर परभणीत भाजपकडून मंथन. लोकसभेचे निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकरांच्या उपस्थितीत बैठक. माढा पंचायत समिती कार्यालयातील बांधकाम विभागात अधिकारी गैरहजर. संतप्त वंचितच्या कार्यकर्त्यांकडून खुर्च्यांना हार घालून निषेध आंदोलन. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर कसबेमध्ये स्मशानभूमीतील ओट्याचं काम पूर्ण होण्यासाठी भीक मागो आंदोलन. ग्रामस्थांकडून आंदोलन करत काम पूर्ण करण्याची मागणी. जळगावात महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला भाव आणि इतर मुद्द्यांवरून काँग्रेसचं राज्य आणि केंद्र सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन. सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून घोषणाबाजी करत चिखलफेक आंदोलन. पाऊस असलेल्या ठिकाणी पोलीस भरती चाचण्या पुढे ढकलल्या. पावसामुळे पोलीस भरतीसाठीच्या पुढील तारखा दिल्यात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्यात येत्या 5 दिवसात पाऊस सर्वदूर बरसणार. अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या सुरू होणार. वाशिमच्या मनोरा तालुक्यात पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना जीवनदान. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी. तर अलिबागमध्ये सर्वाधिक 484 मिलीमीटर पावसाची नोंद.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून संततधार पाऊस, काही ठिकाणी साचलं पाणी, तर शेतकऱ्यांना दिलासा. परंडा घाटात कोसळलेल्या दरडीची प्रशासनाकडून पाहणी, बांधकाम विभागाकडून धोकादायक ठिकाणी लाल रंगाच्या फिती लावण्यात आल्या, वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा, काही भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं लागवडीचा खोळंबा, पाऊस झालेल्या भागात लागवडीची कामं वेगात. धुळे जिल्ह्यात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात, यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून सोयाबीन लागवडीला सुरुवात, दमदार पावसानंतर लागवड क्षेत्र वाढणार, कृषी विभागाची माहिती. रावेरचा मे महिन्यातील केळीच्या नुकसानीसंदर्भात 51 कोटींचा अहवाल सादर, केळी पिकाच्या नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्कम त्वरित मंजूर करण्याची मागणी. धुळ्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हा, जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांचं शेतकऱ्यांना आव्हान. धुळे नंदुरबार जिल्हा बँक पीक कर्जासाठी राज्य बँकेकडून उचल घेणार, बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदम-बांडेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. कोकण मार्गावरील वंदे भारतच्या 124 फेऱ्या रद्द, पावसाळ्यात आपत्कालीन घटना टाळण्यासाठी फेऱ्या रद्द. हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या स्मारकाला निधी मिळत नसल्यानं शिवसेना शिंदे गटाचे नेते भीमराव मानेंचा आत्मदहनाचा इशारा. जळगावच्या जामनेर शहरात पोलिसांकडून रूट मार्च, शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं म्हणून जामनेर पोलिसांकडून रूट मार्च. खान्देशच्या कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात 301 किलो आंब्याची आरास, दर्शनासाठी भाविकांची मांदी आली. पुण्याच्या इंदापुरातील ITI मध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावा संपन्न, मेळाव्याला माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणेंची प्रमुख उपस्थिती.